नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यातले जे शेतकरी आहेत त्या सर्वांचं लक्ष हे राज्य विधिमंडळाच्या बजेट अधिवेशनाकडे आहे. 18 मार्चला राज्याचं बजेट सादर होतं आहे. त्यामध्ये राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करणार आहे का, किमान तशी तयारी तरी दाखवणार आहे का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि म्हणूनच विरोधकांनी विधानसभा असेल, विधान परिषद असेल, म्हणजेच विधिमंडळामध्ये सरकारला जाब विचारायला सुरुवात केलेली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निवेदन केलं आणि निवेदन करत असताना त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 30,500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे आणि ही जर का तरतूद शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याच्या तिजोरीतून झाली तर राज्य चालवणं हे मुश्किल होणार आहे. म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे डोळे लावलेले आहेत, केंद्राकडे साकडं घातलेलं आहे, केंद्राकडे ते मागणी करणार आहेत की तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे द्या. अशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारची हतबलता दाखवलेली आहे. नेमकं मुख्यमंत्री विधानसभेत काय म्हणालेले आहेत ते बघूया. म्हणजे अध्यक्ष महोदय, जवळजवळ 30,500 कोटी रुपये पहिल्यांदा शेतकऱ्यांकरता हे राज्य सरकार खर्च करत आहे. माझा या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांना सवाल आहे की तुम्ही या ठिकाणी हमी घेता का की कर्जमाफी झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही. अध्यक्ष महोदय, मी आकडेवारी आपल्याला दाखवतो. 2009 साली आपण कर्जमाफी केली. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं या ठिकाणी 2010 सालच्या आत्महत्या 3,141, 2011 सालच्या आत्महत्या 3,337, 2012 सालच्या आत्महत्या 3,786, 2013 सालच्या आत्महत्या 3,146, 2014 सालच्या अध्यक्ष आत्महत्या 2,568. अध्यक्ष महोदय, जवळजवळ कर्जमाफी नंतरच्या 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय एकूण आत्महत्या किती झाल्या तर 16,000 आत्महत्या या 4.5-5 वर्षामध्ये कर्जमाफी नंतर झाल्या. त्यामुळे कर्जमाफी आवश्यकच आहे, पण ती कधी दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एकीकडे ही जर कर्जमाफी 30,000 कोटीची एकट्या राज्य सरकारने केली अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही, राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही अध्यक्ष महोदय. आणि मग पुन्हा एकदा जे शेतकरी या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आपण बघा, मी आपल्या समोर हा केंद्र सरकारचा रिपोर्ट दाखवतो. ज्या लोकांना आपण कर्जमाफी दिली अध्यक्ष महोदय, एका वर्षामध्ये ते सगळे कर्जबाजारी झाले, पुन्हा कर्जबाजारी झाले अध्यक्ष महोदय. त्यामुळे कर्जमाफी केली तर अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी हवी आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तो शिवसेनेला आणि भाजपला आहे, ज्यांना नाही अध्यक्ष महोदय, यांना तो अधिकार नाही आहे. कारण अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्यांची अवस्था ही केवळ यांच्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकलं. मुख्यमंत्री म्हणतायत कर्जमाफी मागण्याचा अधिकार हा केवळ भाजप आणि शिवसेनेला आहे, विरोधकांना नाही. मुख्यमंत्र्यांना सांगायचं काय आहे? मुख्यमंत्र्यांनी हे तर सांगितलेलं आहे की राज्य कर्जबाजारी आहे, शेतकऱ्यांना जर का कर्जमाफी दिली तर मग राज्य चालवणं आम्हाला मुश्किल होणार आहे, त्यामुळंच आम्ही केंद्राकडे साकडं घालणार आहोत. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरून सरकारची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी दिसतेय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, आधी कर्जमाफीची घोषणा त्यानंतरच चर्चा, ही विरोधकांची भूमिका योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 2, सत्तेत आल्यानंतरच भाजपला कर्जमाफी देण्यातली अडचण कळली का? आतापर्यंत भाजपच शिवसेना कर्जमाफीची मागणी करत होतं. मुद्दा क्रमांक 3,
कर्जमाफीच्या रकमे एवढीच तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा पटतो का? मुद्दा क्रमांक 4, कर्जमाफी नंतरही आत्महत्या होणार नाहीत याची मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडे हमी मागणं योग्य आहे का? शेवटचा मुद्दा क्रमांक 5, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असं तुम्हाला वाटतं का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे आमदार अनिल बोंडे, डॉक्टर अनिल बोंडे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार यशोमतीताई ठाकूर आहेत. आपल्यासोबत नागपूरहून ज्येष्ठ शेतकरी नेते शेतीतज्ञ विजय जावंदिया सुद्धा आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो ती अमरसिंह पंडित तुमच्यापासून. आज जे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे त्याचा एका ओळीत जर का गोषवारा सांगायचा झाला तर तो हा आहे की कर्जमाफी देण्याची ही वेळ भाजपसाठी नाही आहे. म्हणून ते म्हणतायत आज जर का शेतकऱ्यांना 30,500 कोटींची कर्जमाफी दिली तर राज्य सरकारला राज्य चालवणं मुश्किल होणार आहे असे मुख्यमंत्री सांगतायत. मुख्यमंत्र्यांना सांगायचं काय? आज हे मुख्यमंत्री बोलतायत की सरकारनं जर काही कर्जमाफी दिलं तर सरकार चालवणं अवघड होईल, विकास कामं होणार नाहीत, आज मुख्यमंत्री म्हणतायत. परंतु आता काल झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये यांच्या जाहीरनाम्यात यांनी उल्लेख केलेला आहे की सत्ता आमच्या हातात द्या, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. म्हणजे सत्ता प्राप्तीपुरतं आपल्या अशा प्रकारचे जाहीरनामे आपण प्रसिद्ध करायचे का? उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय करतायत, तो तुमचा प्रायोरिटीवरचा विषय असं दस्तूर खुद कृषी मंत्री, केंद्रातले कृषी मंत्री राधामोहन सिंग आज सकाळी ट्विट केलं त्यांनी. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जे सातत्यानं 3 वर्षापासून दुष्काळाला सामोरं जात आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून ही प्रायोरिटी नाही, कारण महाराष्ट्रातली निवडणूक आज नाही आहे. आणि म्हणून तुमची प्रायोरिटी कशाला आहे? निवडणुकीला आहे का शेतकऱ्यांना आहे? तुम्ही 2014ला आमचं सरकार असताना आजचे अनेक मंत्री हे रस्त्यावर आले आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या म्हणून. त्यावेळेस आम्ही तुम्हाला हमीपत्र मागितलं का? आज शेतकरी आपलं मुख्यमंत्री सभागृहात म्हणतायत माननीय मुख्यमंत्री महोदय की जर काय कर्जमाफी दिली तर तुम्ही आम्हाला लेखी हमी घेताय का? तुम्ही लेखी हमी घेताय का की शेतकरी आत्महत्या करणार नाहीत? परंतु कर्जमाफी बरोबर आपण शाश्वत शेतीच्या संदर्भातला निर्णय करणं अतिशय गरजेचं आहे, जो की 3 वर्ष संपत आलेले आहेत आणि अद्याप पावेतो तुम्ही त्याच्यासाठी मराठवाड्यात एकही प्रकल्प सुरू करू शकले नाही आहेत. माझा एक आरोप आहे किंबहुना विदर्भातल्या अनेक प्रकल्पातलं पाणी शिल्लक राहतं. मे मध्ये 70% प्रकल्प हे भरलेले असतात. विदर्भातले हे नेते लोक वास्तविक पाहता या शेतकऱ्यांना पाणी मिळवून देत नाहीत का? काय कारण आहे मला ते कळत नाही. पण मराठवाड्यातले सिंचनाचे प्रकल्प हे आज, अजून तो उन्हाळा सुरू व्हायचा आहे, आज एप्रिल मेला जायचं आपण, या सिंचन प्रकल्पातलं 75% पाणी संपलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी तर दिलीच पाहिजे, परंतु कर्जमाफी बरोबर शाश्वत शेतीच्या संदर्भात सुद्धा आता आपण बोललं पाहिजे. 3 वर्ष झालेले आहेत. या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला, उत्तर महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जो दुष्काळाला सातत्यानं सामोरं चाललेला आहे मराठवाड्यातला शेतकरी, तो शेतकरी आज दुष्काळातनं भरडून गेलेला आहे, संसाराची राख रांगोळी झालेली आहे आणि अजूनही याच्यावर राजकारण करण्यापासून मुख्यमंत्री काही थांबत नाही आहेत. आणि सरळ म्हणतात आम्ही त्यावेळेस तुम्हाला बॉन्ड मागितला का? 2014ला ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावर आले आम्ही तुम्हाला बॉन्ड मागितला का की तुम्ही लेखी द्यायला तयार आहेत का की उद्या शेतकरी आत्महत्या करणार नाहीत म्हणून? अहो, मूळ तुम्हाला शेतीतले प्रश्न हे कळलेले नाही आहेत. बारदाण्यासाठी कुठं तूर खरेदी थांबताना हे पहिल्यांदा पाहिलं. तुमचा इरादाच नाहीये, तुमची नियत चांगली नाही. आणि म्हणून भाजपा हे या विषयाचं केवळ राजकारण करू पाहतंय. माननीय मुख्यमंत्री आज सभागृहात म्हणलेत की शेतकऱ्याला कर्जमाफी मागण्याचा अधिकार भाजप आणि शिवसेनेलाच आहे. ठीक आहे ना, शिवसेना सुद्धा म्हणते ना कर्जमाफी द्या, तुम्हाला अधिकार आहे ना, मग द्या ना तुम्ही. का कोणी थांबवलं तुम्हाला त्यापासून? परंतु तुम्हाला द्यायचं नाही, केवळ पोपटपंची करायची आहे, भाषणं करायचे, या विषयाचं राजकारण करायचंय आणि मोठमोठी भाषणं करून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं, तिप्पट करायचं. अरे तुरीचं उत्पन्न तिप्पट झालं ना, आता कोणचं तिप्पट चौपट करायचं राहिलेलं आहे? तुम्ही खरेदी करत नाहीत, हे दुर्दैव आहे. आणि परत एकदा तुम्ही त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करता
की हे त्याला जिम्मेदार आहेत, मार्केट कमिट्या करत नाहीत, तुमची नियत चांगली नाही. आणि म्हणून मी आज परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेल की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या संदर्भातला निर्णय तर तुम्हाला करावाच लागेल. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना जर काही देणार असाल तुम्ही, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर काही कर्जमाफी न देण्याचा तुमचा जर काही निर्णय होणार असेल तर माफ करा मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला लोक खेड्यापाड्यात येऊ देणार नाहीत, मराठवाड्यात तर येऊ देणार नाहीत, तुम्हाला मंत्र्यांना येऊ देणार नाहीत. तुम्ही करून पहा एकदा, त्याचे परिणाम काय होते तुम्ही पहा. ठीक आहे, मी थेट जातोय नागपूरला. विजय जावंदी आहे आपल्यासोबत, ते शेती तज्ज्ञ आहेत, शेतकरी नेते आहेत. विजय जावंदिया, तुम्ही ऐकलत मुख्यमंत्री काय म्हणालेले आहेत. मला एक साधा प्रश्न पडलेला आहे. जे भांडवलदार ज्यांनी सरकारी बँकांचं कर्ज बुडवलं, अशी रक्कम होते आहे जवळपास 18 लाख कोटी रुपये. त्याविषयी सरकार काही म्हणत नाही. उलट जे मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत अरविंद सुब्रमण्यम, ते असं म्हणतायत की जेव्हा आपण भांडवली अर्थव्यवस्थेकडे जातो तेव्हा अशा गोष्टी होतच असतात. भांडवलदाराची कर्ज ही कमी अधिक प्रमाणात ही बुडतातच. जेव्हा जर का सरकारचा दृष्टिकोन असा असेल की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांना सरकारची तिजोरी दिसते आहे, सरकारवरच्या डोक्यावरचं कर्ज दिसतं आहे, आणि दुसरीकडं भांडवलदारांसाठी रेड कार्पेट सरकार टाकतं आहे, तर हा जो विरोधाभास आहे तो आता जास्त दिसतोय. खास करून मुख्यमंत्री आपल्या निवेदनामध्ये 2008ची जी कर्जमाफी झाली त्यानंतरचे जे आकडे आले 4.5-5 वर्षांमधले 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सांगतात. पण स्वतःच्या सरकारच्या काळात गेल्या 2.5 वर्षाच्या काळात महाराष्ट्रामध्ये 3,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला. त्याचा आकडा ते सांगत नाही आहेत. सरकारला वस्तुस्थिती माहिती आहे पण ती सांगायची नाही आहे, हेच त्यातनं दिसतंय. विजय जावंदिया. नाही, तुम्ही जे बोललात ते 100% बरोबर आहे. आता पंडित साहेब जे बोललेत, मला काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा कीव करावीशी वाटते. मराठवाडा आणि विदर्भाबद्दल हे एवढ्या पोटतिडकीने बोलतात, पण मनमोहन सिंगांनी केलेल्या कर्जमाफीमध्ये विदर्भ मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता, हे मी प्रारंभीच नमूद करू इच्छितो. आणि या विषयावर मी कुठेही चर्चा करायला तयार आहे. आपण सध्या तो विषय बाजूला ठेवूया. पण मुख्यमंत्र्यांचं पूर्ण निवेदन ऐकल्यानंतर मला हसावं की रडावं असं वाटायला लागलं. विरोधी पक्षात असताना तावा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करणारे आता सरकारजवळ पैसे नाहीत आणि ते सगळे आकडे सांगतात आहेत. मग हे विरोधी पक्षात असताना यांना माहीत नव्हतं का? आता 30,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला केलं तर राज्य सरकारचं दिवाळं वाचतं. पण राज्य सरकारवर 3.5 लाख कोटीचं कर्ज आहे ना, मग आणखीन 30,000 कोटीचं कर्ज करा ना, त्यात काय बिघडलं कर्जमाफीसाठी? तुम्ही 7व्या वेतन आयोगाचा बोजा घेणार आहात, त्यात 15,000 कोटी रुपयाचा दरवर्षी बोजा वाढणार आहे. किती टक्के लोकांकरता वाढणार आहे? मग महाराष्ट्रातल्या 50% ग्रामीण भागातल्या लोकांकरता 30,000 कोटीचा बोजा घेतला तर काय बिघडलं? मुद्दा काय आहे? आता हा मुद्दा का महत्वाचा होतोय? शिवसेनेने हा मुद्दा का लावून धरला आहे? तर आमच्या देशातल्या प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदी साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये जे म्हटलं की उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार स्थापन झालं तर आम्ही उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे हो की प्रधानमंत्री देशाचा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचं फक्त कर्ज माफ करण्याची घोषणा का करतो? आणि मनमोहन सिंगांनी कमीत कमी देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं ना. आणि दुसरं, नंतर अमित शहा म्हणतात की उत्तर प्रदेश सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होईल. मला प्रश्न पडतो की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज माफ करण्याचा अधिकार आहे का? राष्ट्रीयकृत बँका त्या रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाकडे येतात. प्रश्न काय आहे हो? प्रश्न जो आहे तो प्रश्न नरेंद्र मोदी साहेब अत्यंत कौशल्यानं अंडर कार्पेट करतात आहेत. निवडणुकीच्या वेळेस म्हटलं मनमोहन सिंग सरकारचं धोरण मर जवान मर किसान आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. आम्ही सत्तेवर आलो की शेतकऱ्यांना खर्चावर 50% नफा जोडून भाव देऊ. आता भावाचा प्रश्न मागे पडला. आता 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. उत्पन्न दुप्पट कसं करणार त्याच्याबद्दलचं काही बोलणं नाहीये.
राज्य सरकारला निश्चितच कर्जमाफीमध्ये अडचण आहे हे मी मान्य करतो. हा प्रश्न केंद्र सरकारच्याच अधिकार क्षेत्रातला आहे हेही मी मान्य करतो. पण देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षात असताना तुम्ही काय बोलत होतात? शेतकऱ्यांच्या आत्महत्या या खून आहे असं म्हणत होतात. मग तुमच्या राज्यात जर 3,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर तुम्ही 3,000 शेतकऱ्यांचे खुनी आहात असं म्हटलं तर तुम्हाला राग काय यायला पाहिजे? मला काय वाटतंय, मुद्दा हा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा आहे. मी इथे पुन्हा नमूद करतो की मनमोहन सिंगांची कर्जमाफी ही विदर्भ मराठवाडा अन्याय करणारी असली तरी सगळ्यांकरता पुन्हा अधोरेखित करतो की 20,000चं कर्ज माफ झालं, 70% शेतकरी कर्जमुक्त झाले होते. ते शेतकरी पुन्हा कर्जबाजारी का झाले तर बाजारात शेतीमालाला भाव नाही आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना अनुदानही नाही. मी कोरडवाहू शेतकऱ्यांना अनुदान नाही याचं अंडरलाईन करतो आहे. मला देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे की तुम्ही कोरडवाहू शेतकऱ्यांकरता पेरणीपासून कापणीपर्यंत पीक रोजगार हमी योजनेतनं करून देऊ पुढचे 5 वर्ष अशी घोषणा करता का? आम्ही कर्जमाफीची मागणी मागे घेतो. विजय जावंदिया साहेब आणि कर्जमुक्तीच्या नुसतं घोषणा करायच्या. सर, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. अनेक तज्ज्ञांकडनं, अनेक जे जाणकार आहेत कृषी क्षेत्राचे, त्यांचं असं म्हणणं आहे की कोरडवाहू शेतकऱ्याला तुम्ही हेक्टरी अनुदान दिलं तरच तो वाचू शकतो. तुम्ही जी आता संकल्पना मांडता आहे की त्याला पेरणीपासून ते अगदी त्यांनी त्याचा शेतमाल विकतपर्यंत या संपूर्ण काळामध्ये तुम्ही त्याला हेक्टरी अनुदान द्या, तर हे हेक्टरी अनुदान कसं कसं द्यायचं सरकारनं? त्यासाठी सरकारनं काय योजना राबवली पाहिजे? म्हणून मी म्हणतोय की नका देऊ आम्हाला नगदी पैसे. आमचं पेरणीपासून कापणीपर्यंतचं काम हे रोजगार हमी योजनेत करून द्या. रोजगार हमी योजनेत त्याचा समावेश करा. आणि आपल्या माहिती करता सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी एका टीव्ही चॅनलवर माझ्या सोबत माझी ही मागणी की कमीत कमी विदर्भ मराठवाड्यामध्ये जो शेतकरी ज्वारी पेरेल त्याच्या ज्वारीच्या शेतातलं पेरणीपासून कापणी करण्याचं काम हे रोजगार हमी समाविष्ट करावं याच्याची मी सहमत आहे. आणि आम्ही वरिष्ठांकडे हा मुद्दा मी घेऊन जाईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता तर तेच वरिष्ठ आहे, मग ते याचा समावेश का करत नाही? नरेंद्र मोदी साहेब म्हणतात सॉइल हेल्थ कार्ड. सॉइल हेल्थ कार्डचा सुद्धा उपयोग शेतकऱ्याला तेव्हा होईल जेव्हा त्याच्याजवळ शेणखत असेल. त्याच्याजवळ शेणखत जेव्हा होईल त्याच्याजवळ चारा असेल. चारा जेव्हा असेल तेव्हा त्याच्यात ज्वारी असेल आणि तेव्हा तो जनावर पोसू शकेल. मला काय वाटतंय की कर्जमाफीचा मुद्दा शिवसेना हे लावून धरताय, याच्याकरता लावून धरताय की त्यांना श्रेय घ्यायचं आहे. त्यांना माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे आणि उद्या महाराष्ट्रात आमच्यामुळे झालं असं म्हणून शिवसेनेला आपली मनसे होऊ द्यायची नाही. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले तर नुसते हात धुण्याकरता बसलेले आहेत. हे स्वतः सत्तेत असताना यांनी 1 वर्ष शेतीमालाचे भाव वाढवले. कापसाचा भाव 2030 ते 3000. ठीक आहे, येतोय ना मी त्यांचं पूर्ण होऊ द्या. करून दाखवलेलं आहे. माननीय पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना एकदा नाही 2दा 3दा ज्यावेळेस गारपीट झाली त्याही वेळेस पवार साहेबांनी मदत केलेली आहे. आणि आज आपण जाऊंदेजी आपण फार सिनियर आहेत, मला फक्त एक बोलायचं आहे तुम्हाला की तुमची जी काही खंत आहे, तुम्ही आता जी काही खंत बोलून दाखवली जावंदेजी, ती एकदा सदाभाऊ खोतनं आपण बोलणार आहात का? 1 मिनिट. तुम्ही आज सत्तेत आहात, तुम्ही सत्तेत आहेत ना? माझं आम्ही कुठे सत्तेत आहोत? ते सत्तेत त्यांचा आणि त्या स्वाभिमानाचा काही पवार संबंध साहेबांनी केले. मी स्वाभिमान तेच म्हणतो. अहो माझं ऐकून घ्या. शरद पवार साहेबांनी केलेली सुरुवातीची कर्जमाफी अशी होती की 5 एकराच्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ आणि 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्याचं फक्त 25% माफ. मी पहिल्यांदा टीव्ही चॅनलवर बोललो की आम्ही मेलो विदर्भाचे मराठवाड्याचे कोरडवाहू शेतकरी. याचा अर्थ काय होता या गोष्टीचा की 6 एकराचा विदर्भाचा कोरडवाहू शेतकरी आहे, त्याच्यावर 20,000चं कर्ज आहे, तर त्याचं 5,000 माफ झालं असतं. आम्ही जेव्हा बोंबललो विलासराव देशमुखांना आग्रह केला 50,000ची कर्जमाफी करा. झालं तर झालं, आता करून दाखवा ना. जावंदेजी आता नाही ऐका तुम्ही अमरसिंग पंडित, तो विषय मुद्दा वेगळा आहे. तेव्हाची जी कर्जमाफी झाली होती त्यात बँकांचं आणि
जे कोरडवाहू नसलेले शेतकरी आहे त्यांचं उखळ पांढरं झालं होतं आणि जिल्हा बँकांमध्ये कोरडवाहू शेतकरी 10 रुपयेच मागतो आणि जो इरिगेटेड शेतकरी आहे जो सिंचनाची शेती करतो तो 100 रुपयाचं कर्ज घेतो, त्याला फायदा झाला. नाही नाही ते ऐका नाही 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 तेव्हाच्या कर्जमाफीचा मी आढावा घेतला होता पत्रकार म्हणून, मी जवळून बघितलेला आहे. चुकीचं बोलायला लागले. नाही नाही ते चुकीचं बोलत नाहीयेत, जावंदिया बरोबर बोलतायत. नाही चेअरमन होतो त्यावेळेस. मी बँकेचा चेअरमन होतो बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा. मी स्वतः दिलेलं आहे. समितीचा असं काय करायला लागलं? त्यांचं पूर्ण होऊ द्या. जाधव समितीचा नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आला आहे की 50% कर्जमाफीची रक्कम ही पश्चिम महाराष्ट्रात गेली, 18% विदर्भात आणि 22% मराठवाड्यात. काय सांगतात तो हे? मी आजही बसायला तयार आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या तालुक्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम किती गेली आणि विदर्भाच्या तालुक्यामध्ये रक्कम किती गेली. या आणि बसा आणि करा ना चर्चा याच्यावर. अगदी बरोबर आहे. कोरडवाहू शेतकऱ्याचं दुखणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला कधीच कळलं नाही. मागच्या कर्जमाफीमध्ये हे केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आणि विदर्भातले आणि मराठवाड्यातले शेतकरी उपाशी राष्ट्रवादी मेले. काँग्रेसच मदत दिला. नाही राजकारण्यांनी जिल्हा बँकांनी उखळ पांढरं केलं. नाही यशोमती ठाकूर ठीक आहे, मागं काय झालं ते झालं, त्यातच तुमचं सरकार गेलं असं समजूया. पण आता ऐका यशोमतीताई, जसं आता विजय जावंदिया म्हणतात की तुम्हाला आता रॅशनल होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागेल. सरकार जर का कर्जमुक्तीच्या गप्पा मारत असेल, म्हणजे कर्जमुक्ती देऊ म्हणजे काय तर खूप सोयीस्कर अर्थ सरकार काढताय, म्हणजे भाजप काढतोय की आम्ही त्याला कर्जापासूनच मुक्तता देऊ, अशी वेळच त्याच्यावर आणणार नाही की त्याला कर्ज घ्यावं लागेल. नाही, हे बोलाचीच कडीन बोलाचाच भात झालेला आहे. पण आता कर्जमाफी का हवी आहे की त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर जो कर्जाचा बोजा आहे, ज्यामुळं त्याचं जीणं हराम झालेलं आहे, त्यातून त्याची मुक्तता केली गेली पाहिजे. तुमच्या भागामध्ये सुद्धा कोरडवाहू शेतकरी मोठ्या संख्येनं आहे. काय व्यथा आहे आज आणि ती गरज काय आहे कर्जमाफीची? एक वेळा कर्जमाफी झाली आणि एक वेळा कर्जमाफी झाल्यानंतर पुन्हा शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करायला लागला, ही वास्तविकता आहे. का गरज आहे? कारण संकटच तसं आलं, निसर्गाने साथ दिली नाही. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की 2008 मध्ये जी कर्जमाफी झाली त्याच्यानंतरचे जे आकडे आहे ते 50%च्या खाली आले. म्हणजे कर्जमाफीचा फायदा झाला नाही असं आज आपण बोलूच शकत नाही. हो, आणि अमरावती विभागात तो दिसला आणि तो दिसला आम्हाला. तुम्हाला ठाऊक असेल की धामणगावमध्ये खुद्द प्रधानमंत्री आले. आत्ताचे प्रधानमंत्री सगळीकडे जात आहेत पण त्यांना शेतकऱ्यांकडे यायला त्यांना वेळ नाही. ते सगळीकडे जाऊन इव्हेंट साजरा करतात. हा इव्हेंट ते यूपीमध्ये गेलेत आणि चुनावी जुमली जसं म्हणतात तसं चुनावी जुमली पुन्हा एकदा त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि इथं महाराष्ट्रामध्ये जिथं 2 वर्ष आपण दुष्काळाला सामोरे गेलो तिथे ते कर्जमाफी करण्यासाठी त्यांची सरकार या ठिकाणी हायगाईच करते आहे. म्हणजे नाना चहान आणि लाला चहान अशी गंमत मला ह्या ठिकाणी आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण निवेदनावरनं असं वाटलं की ते बिलकुल शेतकऱ्यांच्या बाबतीत अजिबात सेन्सिटिव्ह नाही आहे. त्यांना शेतकरी हा विषय कळलेलाच नाही आहे. सत्तेत यायच्या आधी जे ते बोलले ते फक्त सत्तेत येण्यासाठी बोलले आणि आल्यानंतर ते त्या सगळ्या गोष्टी विसरून गेले. या सगळ्या ॲलिगेशन्समध्ये माझं असं म्हणणं आहे, तुम्ही म्हणताय ना की अधिकार शिवसेनेचा आणि बीजेपीचा मागायचा आहे, मग ठीक आहे. माझं असं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून किंवा विरोधी पक्षाच्या या ठिकाणी आमदार म्हणून की तुम्ही जेवढं बोलला तेवढंच द्यावा, त्याच्यावर तुम्ही नाही दिलात तरी चालेल. पण जे बोललात इलेक्शनच्या आधी आणि जी वास्तविकता आहे जे तुम्ही म्हणतात की त्यांचाच अधिकार आहे, ठीक आहे ना, मग तुमचा अधिकार आहे ना, तुम्ही मागितली ना, तुमचाच अधिकार आहे असं तुम्ही म्हणताय ना. आम्ही मूर्ख ठरलो, आम्ही काही केलेलं नाही ना, मग तुमचा जो अधिकार आहे तो तुम्ही राबवा ना. आज इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्ज पुन्हा घेतलं, ही वास्तविकता आहे. याच्याबद्दल आपण अजिबात दुमत अजिबात मांडत नाही आहे. ठीक आहे, शेततळे झाले त्यावेळेला काँग्रेसच्या काळामध्ये झाले. ही योजना तुम्ही जलयुक्त शिवार म्हणून राबवली, तुम्ही मार्केटिंग खूप मोठं केलं, पण त्याचा फायदा झाला का? शून्य फायदा त्याचा आज झालेला दिसतोय. आमदारांना अध्यक्ष केल्यानंतर त्याचं बजेट तुम्ही 50% त्या ठिकाणी आणून ठेवलं आणि ज्या ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं झाली ती गावं, त्या गावांचं वॉटर बजेटिंग जर तुम्ही काढलं तर ते तेवढ्या हिशोबानं त्या ठिकाणी झालेलं आहे का? नाही.
चर्चा आणि गप्पा तुम्ही खूपच छान करता हो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण ह्या ठिकाणी आपल्याला कर्जमाफीची ह्याच्यासाठी गरज आहे, कारण लोक चिठ्ठ्या देऊन आत्महत्या करतायत, लोकांना कष्ट होतोय, त्रास होतोय, तिथं उत्पन्न नाही आहे, यात शेतीमालाला भाव नाही आहे. आणि शेतकरी असतो, तो 3 एकराचा असो, 4 एकराचा असो किंवा 50 एकराचा असो, काही नाही, प्रत्येकाचे हाल तेवढेच आहे. तो कर्ज ह्याच्यासाठी भरू शकत नाही, कारण आवकच नाही, भावच नाही. आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे विरोधी पक्षामध्ये असताना, मुख्यमंत्री व्हायच्या आधी त्यांनी ज्या हिशोबानं यात्रा काढल्या होत्या, त्या हिशोबानं जरी त्यांनी काम केलं तरी महाराष्ट्र सुखावेल. नाही नाही नाही, तरी तसं महाराष्ट्र नाहीये. सुखावेल. 2018 ते निदान. कर्जमाफी देणार आहेत असं मला एका भाजपच्या नेत्याने हा, मग मी तेच सांगितलं. कारण म्हणतेय, 2019 ला निवडणूक आहे. म्हणजे आहे की नाही, चुनावी- अनिल बोंडे बरोबर आहे ना? पुन्हा आज ही योग्य वेळ नाहीये कर्जमाफी देण्याची भाजपसाठी. म्हणजे अहो, योग्य बोला ना, वेळ- बोला, मी तुम्हालाच विचारतोय. कर्जमाफीची आजची वेळ ही योग्य नाही हे मुख्यमंत्र्यांना आणि भाजपला माहीत झालंय. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कर्जमाफीच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाची तीच भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची तीच भूमिका आहे की कर्जमाफी झाली पाहिजे. प्रश्न हा आहे की 2007 साली जी कर्जमाफी झाली, यशोमतीताई किंवा अमरसिंगजी सांगतील की ती कर्जमाफी केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली. कारण आता विजय जावंदे यांनी जे सांगितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा बाकीच्या बँकांच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या बाबतीत कर्जमाफीचा केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो. मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं की राज्य सरकारवर 3000 कोटीचा बोजा जर आज पडत असेल, त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, 30,000 कोटी करता येईल. परंतु मागच्या वेळेलाही कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्याला सक्षम बनवण्यासाठी काही योजना आखली का? शेतकऱ्याचं यांत्रिकीकरण झालं का? शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं यासाठी काही मग योजना आता आखली होतंय का? का? ऐका गेले ना. 3 वर्ष झाले, आता तीन काहीच वर्ष नाही होत काय? आहे. शांततेने- जलयुक्त शिवार ठेवून ठीक आहे, या ठीक आहे, ठिकाणी ते नाही एक का? एक करून विचारूया. हा, बोला बोला. अरे, अनिल बोंडे तुम्ही विधानसभा नाही, बोला. चर्चाच अनिल आहे. बोंडे तुम्ही ऐका. बोला. शेतकऱ्यांचे आंदोलन तुम्हीच केले. आता बोलू द्या. 2007-2008 साली कर्जमाफी झाल्यानंतर जर शाश्वत शेतीकडे, जसं अमरसिंग पंडित सांगतात, शाश्वत शेतीकडे जर खरोखर युद्ध स्तरावर जर गेले असते तर आज ही पाळी आली नसती आणि त्याला कर्जमुक्ती म्हणता आलं असतं. पण दुर्दैव असं आहे आशिष, की दुर्दैव असं आहे की नुसती कर्जमाफी देऊन उपाय होणार नाही. कारण कर्जमाफी झाल्याबरोबर आत्महत्या थांबतील असं मग नाहीये. योग्य अरे वेळ- शेतकऱ्याला आपल्याला योग्य वेळ. सक्षम बनावं लागेल. यांनी 31 वर्ष, आता अहो, काल एक थांबतील असं आमदार कोणीच होते. म्हणत नाहीये. हां, निदान पण- आपण रोखायला पण- मदत तर करू. नाही, नाही, माझं असं जो म्हणणं जीवानिशी आहे- जाऊ शकेल उद्या त्याला थांबवू तर. कर्जमाफी हा निश्चित Accident आवश्यक झाल्यानंतर आहे. first aid कर्जमाफी हा देणं जरुरी निश्चित असतं. आवश्यक आहे, परंतु शेतकऱ्याला वेळोवेळी मदत डॉक्टर करणं, साहेब. त्याला सक्षम करणं हे सुद्धा तेवढंच पण ते महत्त्वाचं आहे. होताना नाही, दिसत नाही. नाहीये ना. 2.5 वर्ष- आज ऐका ऐका 2.5 ऐका ऐका वर्षामध्ये नाही नाही, महत्त्वाची इथे गोष्ट विजय आहे. जावंदी आहेत. इथे 2.5 ऐका ऐका 2 मिनिटं. वर्षामध्ये इथे सगळ्यात विजय जावंदी महत्त्वाची आहेत, ते गोष्ट- उलट चांगलं सांगतील. आपण- बघा, सोयाबीन कधी निघाला शेतकऱ्याचा? ऐका, खरीपातला ऐका, सोयाबीन कोरड- आजही शेतकऱ्यांच्या कोरडवाहू- घरी गोडाऊन मध्ये कोरडवाहू पडलेला आहे. शेतकऱ्याला कोणी विकायला घ्यायला सिंचनावर आणणं नाहीये. आवश्यक आहे. तुरीचंही तेच आहे. पहा, 15 अरे शेतमाल घ्यायची तयारी नाही आहे सरकारची. एकट्या सरकार अमरावती- मदत काय करते? एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 12,000 पावसानं तुरी भिजल्यात सगळ्या. हो, सगळ्या तुरी भिजल्या. भिजलेल्या आहेत. एकट्या अमरावती आता त्याला जिल्ह्यामध्ये पंप फुटतील. 12,000 कृषी पंपाचं पेड पेंडिंग होतं. 12,000 अरे कृषी बाबा, पंप या 2.5 माझं- वर्षात त्याचं माझं म्हणणं स्पष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे. काम म्हणजे जे शाश्वत सक्षम शेतीचं बोला करण्यासाठी ना. हो, त्यासाठीच सांगतो अहो, की मराठवाड्यात एकही प्रकल्प चालू नाहीये. विदर्भातल्या कोरडवाहू शेतकऱ्याला जोपर्यंत तुम्ही सिंचनावर आणणार नाही, ते खारपान पट्ट्यातलं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन असो किंवा बाकीच्या ठिकाणाचं सिंचन प्रकल्प किंवा जलयुक्त शिवारामधून जोपर्यंत सिंचनावर आणणार नाही, तोपर्यंत शेतकरी सक्षम होऊ शकत नाही. सगळं दुखणं आमचं कोरडवाहू 20-25 दिवसांपूर्वी आणि- आणि- तुरीचं- एक मिनिट ऐका, 20-25 दिवसांपूर्वी तुरीचं पीक आलं. जर का तुम्ही बारदाना याची व्यवस्था नीट लावली असती APMC मध्ये वगैरे, नाफेडनं जर का तयारी किंवा जी खरेदी आहे ती वेळेत पूर्ण केली असती आणि आज जो अवकाळी पावसामुळे तुरीचं नुकसान झालंय ते झालं असतं का? आशिष- याला कोण जबाबदार आहे? आशिष, याला आज- सरकारचं ढिसाळ धोरण आज- जबाबदार आहे. जिल्हा आज- परिषदेचं ऐका, फर्स्ट ऐका. फेजचं इलेक्शन झाल्या त्यांनी हा, घोषणा सरकार केली. निवडणुकीत First दंग phase चं राहिलं, इलेक्शन झाल्या मग घोषणा राहिलं केली की आणि नाही, आता शेतकऱ्यांकडे तुमचं दुर्लक्ष देणार केलं. 27 लाख टन तूर आतापर्यंत खरेदी केली आहे. आजपर्यंत अरे रेकॉर्ड सरकारचं सांगा. काय? अंदाज कोणी बांधायचा? नाही, आजपर्यंत सरकारी रेकॉर्ड यंत्रणा सांगा. करते काय? नाही, आज- सरकारी यंत्रणा काय करत होती? आजपर्यंत रेकॉर्ड सांगा कोणत्या सरकारने 27 लाख टन तूर खरेदी केली अरे सरकारचं आणि त्यामुळे तुम्ही युद्ध याला- स्तरावर हो, हे निसर्गाचं कृपा झाली म्हणून एवढं उत्पादन झालं. या दिवस- सरकारचं काय? रात्र तुमच्या काम मेहरबानीने झालं करणं. का? उलट सरकारमध्ये ते दिवस- वाया जात आहे आता. दिवस तुमच्या रात्र मेहरबानीने काम झाली का? करणं तूर पिकली एक्झॅक्टली यांच्या मेहरबानीने. हाच दिवस माइंडसेट रात्र भाजप काम करणं. सरकारचा आहे जो व्यवहारी नाहीये.
जे झालं ते आमच्यामुळं झालं, एवढं मोठं उत्पादन झालं ते भाजप सरकारमुळे झालं. अरे खरेदीच करत नाही आहात तुम्ही, 25 दिवस झाले तूर लोकांची पडून आहे. Continuous सगळ्या बारदाना नाही याच्याकडची म्हणून. आता- अरे ते बारदानात काय स्वतः काय हाताने आणतात काय, बारदानातच भरून आणतात ना. नाफेड आणि ते नाफेड आणि APMC मध्ये नाफेड काय ते नाही खरेदी नाही खरेदी नाही होती. सरकारच्या हे राज्य लक्षात येत सरकारने नाही आणि हे local वेळोवेळी purchase वर बारदाना विशाळ घेण्याचं सुरू काम केलं. दिसतं आहे. नाही, आज मॅन्डेट आहे म्हणून काही हाकून न्यायचं असं चालणार नाही. बिलकुल तुम्ही म्हणताय एकदम बरोबर आहे. कर्जमाफी झाली Mandate पाहिजे आहे यासाठी म्हणून काही सगळ्यांचं पण. एकमत आहे. ठीक आहे. केंद्राकडे गेलं पाहिजे आणि 2007 मध्ये ज्याप्रमाणे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन केला त्याप्रमाणे ती कर्जमाफी होईल नाही, माझा एवढं आशीर्वाद मला ठीक आहे. आहे, कर्जमाफी देण्याला सरकारचा विरोध नाही आहे असं अनिल बोंडे म्हणतायत, भाजपचे प्रवक्ते आमदार आहेत. ठीक आहे, सरकारला कर्जमाफी द्यायची आहे, पण ही योग्य वेळ नाही. भाजपची योग्य वेळ ही 2019च्या निवडणुकांपूर्वीची आहे का, की जेणेकरून त्यांना निवडणुकीत फायदा होईल, यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरून सरकारची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी दिसते का? 60% लोक म्हणतायत नाही, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरून सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे ही तयारी दिसत नाहीये. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय विजय जावंदिया यांच्याकडं. विजय जावंदिया, आपण चर्चा ऐकतो आहोत आणि कर्जमाफी ही दिली पाहिजे कोणाचं दुमत नाही आहे. म्हणजे शिवसेनेला जसं वाटतं तसंच भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही वाटतंय, पण योग्य वेळ नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आता हा कर्जाचा डोलारा राज्याच्या डोक्यावरचा हा काही कमी होणारा नाही. तुम्ही म्हणतायत की 3.5 लाख कोटी रुपये जर का कर्ज झालं असेल तर आणखीन त्यात 30,000 कोटींची भर केली तर काही होत नाही आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा भाजप आधी म्हणतं की आम्ही कर्जमुक्ती करू, म्हणजे कर्जमुक्ती म्हणजे काय, की शेतकऱ्यांना अशा सोयी सुविधा पुरवू, अशा काही गोष्टी देऊ ज्या शाश्वत असतील, त्यामुळं त्याला कर्ज मागण्याची गरजच पडणार नाही. पण आता तुम्ही एवढं कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी काम करता, मला खरंच सांगा की त्या शेतकऱ्याला जर का सरकारी मदत मिळाली नाही तर तो आज शेती करू शकतो का? आणि तुम्ही फार छान प्रश्न उपस्थित केलेला आहे. माझं असं मत आहे की मी आजच नाही तर मनमोहन सिंग हे 2006 मध्ये वायफडला आले होते, हे यशोमती ताईंना आठवत असेल. आणि तेव्हा मी मनमोहन सिंगांना म्हटलं होतं की प्रधानमंत्री साहेब, तुम्हाला एकदा कर्जमाफी करावीच लागेल. आम्हाला वारंवार कर्जमाफी नको आहे, आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या आणि ती ताकद शेतीमालाच्या भावातनंच मिळेल. आणि म्हणून मग मी त्यांना असं म्हटलं होतं की 6वे वेतन आयोग जेव्हा तुम्ही लागू कराल तेव्हा 6व्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन हे गावातल्या शेतमजूर भावाबहिणीच असलं पाहिजे. ते हिशेबात घेऊन शेतीमालाचे भाव पाहिजे, त्याच्याकरता सरकारचा हस्तक्षेप पाहिजे. मला इथे नमूद करायचं आहे की मनमोहन सिंगांनी 2008च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 2030चा कापसाचा भाव 3,000 रुपये केला होता. मला सगळ्या राजकीय पक्षांना प्रश्न विचारायचा आहे की निवडणुकीच्या आधीच्या वर्षात 50% कापसाच्या भावात वाढ आणि नंतर 2 वर्षे 1 पैसाही वाढ नाही, तेव्हा काँग्रेसही गप्प का बसली, तेव्हा राष्ट्रवादी गप्प का बसली, तेव्हा भाजप शिवसेनाही गप्प का बसली? त्यांनी कमीत कमी जेवढं इन्फ्लेशन आहे तेवढं 8 ते 10% दरवर्षी शेतीमालाचे भाव वाढवा अशी मागणी का केली नाही? इथे खरी गोष्टी आहे. आणि कोरडवाहू शेतकरी हा तर निसर्गाशी भांडतो आणि बाजाराच्या अनिश्चिततेशीही भांडतो. या सगळ्या याच्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याला कुठलंही अनुदान नाही. माझं स्पष्ट मत असं आहे, तुम्ही जसं म्हणाला तसं, की कोरडवाहू शेतकऱ्यांना जर सरकारने तिजोरीतनं मदत केली नाही तर कोरडवाहू शेती कुणी करणार नाही अशी परिस्थिती येत्या 5 वर्षात तयार झाल्याशिवाय राहणार नाही. मी आता नेहमी सगळीकडे सांगतोय की आतापर्यंत रिटायर माणसं जाऊन गावात राहत होती. जर असंच शेतीचं धोरण मोदी सरकारने राबवलं आणि चुनावी जुमले म्हणून घोषणा करत राहिल्या तर आता फक्त मेंटली रिटायर माणसंच खेड्यात राहू शकतील. चांगला शुद्ध माणूस गावात राहू शकणार नाही. गावातल्या तरुण पोरांना कोणी पोरगी द्यायला तयार नाही, ही सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आमच्या मोदी साहेबांना हे माहिती आहे म्हणून ते भाजपच्या कार्यकारिणीत म्हणाले की किसान अपनी जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. मोदी साहेब, तुम्ही धोरणं बदलवा आणि शेतकरी जमीन विकून चपराशी करण्यापेक्षा शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी होईल अशी व्यवस्था तयार करा.
तरच या सगळ्या चर्चेला अर्थ आहे. पण एकदा पुन्हा सांगतो, मनमोहन सिंगांना म्हटल्याप्रमाणे एकदा कर्जमाफी करावीच लागेल, ती राष्ट्रीय स्तरावरची करावी लागेल. आणि नंतर तुम्ही म्हणालात तसं शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे खर्चावर 50% नफा जोडून भाव द्या, नाही तर वेतन आयोगाप्रमाणे कमीत कमी उत्पन्न गावातल्या माणसाचं असेल असं अनुदान देण्याची व्यवस्था करा. अमेरिकेत आणि युरोपच्या शेतकऱ्यांना ती आहे, की भारतातल्या शेतकऱ्यांना का नाही याचं उत्तर तुम्हाला 2019च्या आधी द्यावंच लागणार आहे. ठीक आहे यशोमतीताई, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सातत्यानं गेले 5-6 हंगामापासून तर हे खूप दिसायला लागलेलं आहे की कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, हमी भाव जो आहे तो हमी भावसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. मग सरकार करतं काय? एक तर सरकारी यंत्रणा अशी सक्षम नाही की हमी भावामध्ये सरकार तो शेतमाल शेतकऱ्याचा स्वतः खरेदी करू शकेल. खाजगी व्यापाऱ्यांच्या हवाली सगळा काही व्यवहार करून ठेवलेला आहे. अशा वेळी त्या शेतकऱ्यांना कोणाकडे बघायचं? म्हणजे सरकारी यंत्रणा सक्षम नाही त्याचा शेतमाल घ्यायला, खरेदी करायला, आणि दुसरीकडं खाजगी व्यापारी लूट करतात. तिसरीकडं ज्याला आपण फ्युचर मार्केट म्हणतो, फॉरवर्ड ट्रेडिंग म्हणतो, या मार्केटमधून शेतमालाचे भाव खाली पडतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना पडतो आणि त्याचं पीक घरात आलं कीच भाव पडतात आणि त्याचं नुकसान होतं. याच्यावरती सरकारनं उपाय काढायला नको? बिलकुल काढायला हवा उपाय. आणि सरकार उपाय सातत्याने बघते, समजते, पण काढत नाही आहे. APMCमध्ये तुम्ही बघितलं तर शेतकरी कमी आणि व्यापारीच जास्त असतात. ठीक आहे, APMC कोणाच्या आहेत, त्या त्यांच्या राहिल्या पाहिजेत की नाही राहिल्या पाहिजेत, त्यांना स्ट्रॉंग केलं पाहिजेत की नाही केलं पाहिजेत, पण व्यापाऱ्यांचे जे भाव कमी जास्त होतात हे सरकारला सोबत घेऊन होतात. ह्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला आहे आणि हे अतिशय वेदनादायक आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेला APMCच्या निवडणुका लढतो त्यावेळेला शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी लढतो, पण सरकार इतकं हात बांधून देते डायरेक्टरांचे की ते डायरेक्टर काहीच करू शकत नाहीत. APMC स्ट्रॉंग आपण केल्या पाहिजेत, त्यांना थोडी बहुत स्वायत्ता आपण दिली पाहिजेत. आणि कायद्यामध्ये जेव्हा आपण बदल करतो आहे त्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिशोबानं तो कायदा गेला पाहिजे. असे बदल आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतील. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांनी म्हटलं होतं की कपाशीवर आणि अजून कोणत्या धानावर आम्ही काय पैसे देतोय, आणि ते काय केलं की ह्याच्या आधी डायरेक्ट तुम्ही बँकेमध्ये देत होतात, मग आता डायरेक्ट बँकेमध्ये नाही देत, तुम्ही त्या APMCच्या मार्फत त्या ठिकाणी पैसे देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे कशासाठी तुम्ही केलं हे पण आम्हाला समजलं नाही. बँकेत शेतकऱ्यांचे दिलं असतं तर, समजा मी आहे किंवा मी शेतकरी आहे, माझा मुलगा माझ्या नावाने शेती करतोय, तर त्यालासुद्धा त्याचा फायदा मिळाला नाही आणि याचा अनुभव सगळ्यांनी घेतला. सरकारने ह्या ठिकाणी व्यवस्थित विचार करून कायद्यामध्ये बदल करत असताना शेतकऱ्यांच्या हिशोबानं तो कायदा कसा जाईल आणि APMC शेतकऱ्यांच्या हिशोबाने स्ट्रॉंग कसे होतील, त्या ठिकाणी त्यांना कशी ताकद जाईल हे नक्कीच बघितलं पाहिजे. आता इथं कर्जमाफीसाठी आपले पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा आढाव त्या ठिकाणी बसले होते. हे सरकारने दिलं ना पत्र, त्यांना एवढं मोठं पत्र दिलं, त्यांना त्यांचं उपोषण मार्च पर्यंत आम्ही कर्जमाफी करू असं म्हणाले होते. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट असं म्हणाले होते. गिरीश बापटांचंच पत्र आहे हे, बाबा आढावांना दिलेलं आहे. म्हणजे काय सुरू काय आहे? गंमत सुरू आहे ना, सगळी गंमत सुरू आहे, दुसरं काहीच नाही. आणि जर सरकारला असं वाटतंय की हा कर्जमाफीचा मुद्दा आम्ही जे बोलतो आहे ते बाकी म्हणतायत की आमचा अधिकार आहे, मग हा जर पॉलिटिसायझेशन असेल, हे जर पॉलिटिसायझेशन असेल तर त्यांनी ते डिक्लेअर करावं की कर्जमाफी हा मुद्दा पॉलिटिसायझेशन आहे. बरं ठीक आहे. अमरसिंह पंडित, मला आठवतं आहे हे सरकार जेव्हा 2014मध्ये सत्तेवर आलं त्यानंतर यांनी एक कर्जमाफीचा निर्णय घेतला. तो काय घेतला की जे लायसन होल्डर म्हणजे परवानाधारक खाजगी सावकार आहेत की जे कायद्यानं सावकारी करू शकतात अशांचं कर्ज माफ केलं. आणि त्यामध्ये भाजपची मंडळी जास्त निघाली नंतर. आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना असं म्हणाला होता की आताही हा निर्णय झालेला आहे. नेमका हा निर्णय काय झाला? जे लायसन होल्डर सावकार आहेत त्यांच्यासाठी सरकारनं काही मदत देऊ केली? जे लायसन होल्डर सावकार जे काय आहेत, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना या सावकारकीच्या पाशातनं मुक्त करण्यासाठी या सावकाराचं जे काही देणं आहे ते आम्ही देतोय म्हटले. आता शेतकऱ्यानं या नोंदी कुठं केलेल्या नाही आहेत. हे खाजगी सावकार जे काय आहेत
ह्याच्यातले 100% सावकार, 90 सुद्धा नाही, 100% सावकार हे भारतीय जनता पक्षाचे सावकार आहेत. आणि म्हणून त्यांच्या तुंबडी भरण्यासाठी आता कालही जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर 1 ते 1.5 कोटी रुपये त्या सावकारांचं देणं म्हणून ती रक्कम देण्यात आलेली आहे. हा नवीनच प्रकार पाहिला हो आम्ही. सावकाराचं देणं जे की शेतकऱ्याचं होतं ते आम्ही देतोय. 7 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये केली, 7 कोटी रुपये दिले सुद्धा. अहो ही कोणची पद्धत झाली? तुम्हाला मुळात शेतकऱ्याला जर काय ह्या कर्जाच्या जागोजोखडातनं मुक्त करायचं आहे तर सर्वस्वी सगळी कर्जमाफी द्या ना. काही चुका पूर्वीच्या काळात झाल्या असतील, जावंद्याजी म्हणायला लागलेले आहेत, मला मान्य आहे काही चुका झाल्या असतील. मी त्यावेळेस जिल्हा बँकेचा चेअरमन होतो, काही चुका जरूर झाल्या असतील. पण आता 3 वर्ष झालेले सातत्यानं दुष्काळाला सामोरं जात असताना शेतकरी म्हणतोय की आम्हाला कर्जमाफी द्या. तुम्हाला काय नियम करायचे तुम्ही बसवा, करा ना, परंतु एकदाच द्या. परंतु एकमेकाच्यावर तुमच्या काळात काय झालं, यांच्या काळात काय झालं म्हणण्यापेक्षा आता हे विद्यमान सरकार, यांना 3 वर्ष झालेले आहेत. 3 वर्ष शेतकरी भरडला चाललेला आहे. शेतीमालाचे भाव इतके पडलेले आहेत, कापूस इतका कमी भावात विकला जातोय. काल तुरी मार्केट कमिटीमध्ये पडलेल्या असताना अवकाळी पाऊस बीड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात झालेला आहे. तुरी भिजलेल्या आहेत. आता भिजलेल्या तुरीला कोंब फुटतील. परत तुम्ही म्हणताल की त्या तुरी विकत घेण्याच्या लायक राहिलेल्या नाही आहेत आणि म्हणून तिथं जे काही भाड्यानं आणलेलं वाहन आहे ते उभं राहिलेलं शेतकरी परत तेच करत जायचं. आता मार्केट कमिटीच्या आवारात शेतकरी आत्महत्या करतील तेव्हा तरी तुमचे डोळे उघडणार आहेत का एकमेकावर केवळ चिखलफेक करत बसायची? आज सरकार तुमचं आहे, तुम्ही घ्या ना निर्णय. ठीक आहे, अनिल बोंडे उत्तर द्या त्यांना. ते एवढे तावातावानं बोलतायत. नाही, त्यांना तावातावानं बोलण्याचंच काम आहे. परंतु मुख्यमंत्री पण तावानं निवेदन करतात, तावातावातच करतात. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सावकारांच्याकडे शेतकऱ्याच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण राहायचं, बांगड्या गहाण राहायच्या. आणि त्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी अधिकृत सावकारी आहे, DDR ऑफिसकडे रजिस्टर केलेलं आहे, त्या सावकाराच्या जाचातून मुक्त करून त्याला बँकिंग प्रणालीमध्ये आणणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून पहिली स्टेप घेतली की सावकाराच्या जाचामधून शेतकऱ्याला मुक्त केलं. सगळ्यांनी स्वागत केलं. आणि त्या यादीमध्ये 90% भाजपचे निघाले. एवढं ट्रान्सपरंट की पूर्ण DDRनी सर्टिफाय केल्यानंतर ते कर्जमुक्त झालं. दुसरी एक महत्वाची गोष्ट की जे शेतमालाच्या भावाच्या संदर्भात किंवा कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भात किंवा थोडंसं जरी भाज्यांचे भाव वाढले किंवा डाळीचे भाव वाढले, मागच्या वेळेला यशोमतीताईंना आठवतं 165 रुपये किलो डाळ झाल्याबरोबर सगळे विरोधी पक्ष नेत्यासकट सगळेजण ओरडायला लागले की हेच का अच्छे दिन. अरे मला हे सांगा, आज डाळीचे भाव 65 रुपये आहे आणि म्हणून तुरीचे भाव 40 रुपये. नाही, दिशाभूल करताय. तुरीचे भाव कधी वाढले माहित आहे का? जेव्हा ती व्यापाराकडे गेली, तेव्हा व्यापाराकडे गेल्यावर 200 रुपयांपर्यंत गेली. म्हणजे सर्वसामान्य ग्राहकाला ती 200 रुपये किलोनी मिळत होती. शेतकऱ्यांनी 10,000 रुपये हे तसं नाही, शेतकऱ्याला एवढा दर नाही मिळाला, त्या व्यापाऱ्याच्या विक्रीचा दर होता तो, किरकोळ बाजारात विकत होता. कंझ्युमर ओरिएंटेड जी मानसिकता आहे, थोडेसे कांद्याचे भाव वाढले की टीव्हीवर दिसतं की कांद्यामुळे डोळ्यात पाणी आलं. आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांना आपल्याला विचार करावा लागणार आहे की पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाची इज्जत केली पाहिजे, भाव दिले पाहिजे. आवश्यक आहे. त्याला हमी भाव दिल्यानंतर सुद्धा त्याची खरेदी करण्याची जबाबदारी शासनाची आहे. ज्वारीची खरेदी केली, 1500 रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी केली. हमी भाव कमी असतील, 1500 रुपये क्विंटल प्रमाणे. आज मार्केटमध्ये 1100 रुपये क्विंटलनी फक्त ज्वारी जात होती. का नाही सांगत? 1500 रुपये क्विंटलनी सगळी ज्वारी खरेदी केली. तुरीचं जेवढं बंपर क्रॉप आहे आणि त्या बंपर क्रॉपच्या यांनी आज 27 लाख टन तूर खरेदी केली. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढी तूर कोणत्याही सरकारने केली नाही. चुकलं का जास्त उत्पादन केलं म्हणून? नाही ना. आणि शेवटच्या शेतकऱ्याची तूर निघेपर्यंत ती तूर खरेदी सुरू राहील हे शासनाने सांगितलं. करत नाहीये ना, सगळीकडे सुरू आहे. मला APMC मध्ये एवढा रांगा का लागलाय? वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे. नाही, तुम्ही तपासून घ्या, सगळीकडे सुरू आहे. बारदाना नाही म्हणताय. अहो 1-2 ठिकाणी बारदाना समजा संपलेला असेल. 1000
क्विंटल रोज मापल्या जाते प्रत्येक कृषी अहो, उत्पन्न पूर्ण बाजार बीड समितीत. जिल्ह्यासाठी 6,000 बारदाना आला होता पूर्ण बीड जिल्ह्यासाठी. आणि बारदाना- जेव्हा की 1,15,000 क्विंटल तूर हे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मार्केट कमिटीमध्ये त्याच्या आवारात आलेली होती. मोजमाप अजून झालेलं नव्हतं. अमरजी- 1,15,000 कुठं 6,000 कुठं काय भांडण करायचे का आम्ही? इव्हन नाफेडला आणि VCMF असो त्यांना बारदाना लोकल परचेस करण्याची परवानगी दिली आहे. माझ्याजवळ त्याचा GR पण मी काय म्हणतो आणि ते करतात ऐका ना आहे. ऐका ना ऐका ना आणि शेतकऱ्याची त्याच्यामुळे तो तूर प्रश्न- ज्या बारदानामध्ये आली संपूर्ण- त्याच्या सकट घ्या ना तुम्ही, तुम्हाला कोणी अडवलंय? संपूर्ण कलेक्टरला त्याचे अधिकार दिलेले आहे. संपूर्णतः त्याचा GR शासन आदेश तो सगळीकडे प्रसारित झालेला आहे आणि त्याप्रमाणे निश्चितपणे करतात. अधिवेशनानंतर पण तरी मी निर्णय सांगतो यामध्ये चुका यामध्ये खरेदी तरी- नाफेडची खरेदी तरी- सुरू करण्यासाठी नाही, तरी- आम्हाला रस्त्यावर बसावं लागतं. तेव्हा कुठे नाफेड सुरू तरी करताय? सांगतो यामध्ये नाही, नाही. थोडी गफलत जर कलेक्टरांना शासनाकडून होत अधिकार असेल बोलते साहेब, तर चुकीचं नाही, बोलताय. युद्धस्तरावर तूर खरेदी झाली नाही 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी या तुरीच्या प्रश्नावरती लास्ट कॉमेंट घेतोय विजय जावंदी यांची. जावंदिया सर, तुरीचा जो फियास्को सरकारनं केला त्याला कोण जबाबदार आहे? बारदाना अभावी शेतकऱ्याची तूर विकत घेता येत नाही, ही किती लाजिरवाणी बाब आहे. नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहेच, पण माझं असं मत आहे की अनिल बोंडेंनी देवेंद्र फडणवीसांना सोबत घेऊन मोदींकडे जावं आणि तुरीवर आयात कर लावून घ्यावा. जर तुरीवर आयात कर लावून घेतला आणि आयात केलेली तूर जर 55 रुपयाच्या कमी देशात आली नाही तर आजही तुरीचे भाव वाढू शकतात. हरभरा त्याचं चांगलं उदाहरण आहे. यावर्षी हरभऱ्याचा पेरा वाढला आहे, हरभऱ्याचं उत्पादन वाढलं आहे, पण आयात केलेला हरभरा हा 5,300च्या कमी भावात येत नाही. म्हणून हरभऱ्याचे भाव 5,200 5,300 टिकून आहेत. साखरेवर आयात कर लावला जातो, साखर निर्यातीला सबसिडी दिली जाते, हे मी वारंवार सांगतोय. मग तुरीवर आयात कर का नाही आणि तुरीच्या डाळीला निर्यातीची सबसिडी का नाही? अनिलजी, तुम्ही विदर्भाचे आहात, कोरडवाहू शेतकऱ्यांचं तूर हे पीक आहे. तुरीवर डाळींवर आयात कर लावण्याची मागणी करा आणि ते करून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यावरचं ओझं सुद्धा कमी होईल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपण जी चर्चा करणार आहोत त्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते असं म्हणाले की शेतकऱ्यांना जर का कर्जमाफी द्यायची असेल तर ती रक्कम होते 33,500 कोटी रुपये. पण गेल्या 2.5 वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारनं 33,500 कोटींचीच विकासाची कामं शेतकऱ्यांसाठी केलेली आहेत, ती कार्यरत आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे. यावरच आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरून सरकारची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी दिसते का? 65% लोक म्हणतायत नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या निवेदनावरून सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे ही तयारी दिसत नाहीये. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. अमरसिंह पंडित, जो मुख्यमंत्र्यांनी दावा केला की 33,500 कोटींची कामं ऑलरेडी आम्ही सुरू केलेली आहेत आणि ही शेतीच्या विकासासाठीच आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय, हा दावा पटतो? 30,000 कोटी रुपयांची कामं सुरू करण्याच्या संदर्भात सातत्यानं मुख्यमंत्री जे काही बोलत आहेत, बीड जिल्ह्यातला नाही मराठवाड्यातला एखादा प्रकल्प त्यांनी असा दाखवावा की शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला आहे. तुम्ही रस्ते करतायत, कुठं काय इमारती बांधतायत. जलयुक्त शिवार निम्म्याहून अधिक मराठवाड्यातच आहेत. नाही नाही, जलयुक्त शिवारच्या संदर्भातलं त्याचं यश तर पाहना काय मिळालंय काय नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी तुम्हाला टँकर लावायची वेळ आलेली आहे, हे तुमचं यश आहे का? मग तुम्हाला जर जलयुक्त शिवारच्या कामामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे, तुम्हाला टँकर पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी तर सोडून द्या, पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला टँकर लावण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून जलयुक्त शिवार हे यशस्वी झालेलं नाही आहे. 1-2 चांगले उदाहरणं जर का आपण पाहिले ना, बाकीचे 80% हे टोटल फेलियर आहे. आणि म्हणून आज वारंवार मी आज पहिल्यांदा बोलत नाही, यापूर्वी बोललो, माझी परत एकदा विनंती आहे तुम्हाला की जलसंधारणाअंतर्गत जी काही 400-500 हेक्टरची जी काही कामं आहेत, ही लहान लहान प्रकल्प जिथं तुम्हाला जमीन संपादित करायची गरज नाही ते प्रकल्प आपण सुरू करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळं लोकांना, शेतकऱ्यांना शाश्वत शेती करण्याच्या हेतूनं किमान 2 वर्ष 3 वर्ष त्यांची शेती जिवंत राहील. यंदा लावलेला ऊस परत दुसऱ्या वर्षी तोडायचा आणि परत एकदा लावायचा, हे परवडणारं नाही आहे. आणि म्हणून
जलसंधारण अंतर्गत अथवा मराठवाड्यात मोठे प्रकल्प करणं हे गरजेचं आहे. मी ते हट्ट राहणार नाही, परंतु जलसंधारण अंतर्गत 400-500 हेक्टरचे जे काही प्रकल्प आहेत ते निकाली लावणं एक महत्त्वाचं आहे. आणि शेतीच्या पाण्याच्या संदर्भातलं धोरण एकदाचा तुम्हाला निर्णय करावा लागणार आहे. मराठवाड्यातले जे काही मोठे प्रकल्प आहेत, राज्यातले जे काही मोठे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पातलं पाणी याचं नियोजन करत असताना 1 वर्षाचं नियोजन करण्याच्या ऐवजी किमान 2 वर्षाचं नियोजन शेतीच्या पाण्याचं आपण करणं गरजेचं आहे. इंडस्ट्री पिण्याचं पाणी तुम्ही तुमचं ठरवा, परंतु शेतीला जे काही पाणी द्यायचं आहे ते किमान 2 वर्ष शेतकऱ्याला सातत्यानं शेतीला पाणी मिळेल हा विश्वास शेतकऱ्याला तुम्ही देणार आहात का? तरच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं ती शाश्वत शेती केल्यासारखं होईल. आणि याच्यातलं कोणतंही एक काम सरकार करत असल्याचं दिसत नाहीये. आता कशाचे 30,000 कोटीचे कामं म्हणतायत ते बरं, ठीक आहे. यशोमतीताई, त्यांच्या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये म्हणजे ऊसही होतो आणि दुसरीकडे कापूसही होतो. म्हणजे पण मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा दर हा सर्वात जास्त आहे आज, खास करून बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये. तुम्ही ज्या भागातून येता तो आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा विभाग आहे, अमरावती विभाग. तिथं आज परिस्थिती काय आहे की एकदा कर्जमाफी दिली, आता पुन्हा कर्जमाफी द्यायची वेळ येते आहे. अशा वेळी त्या शेतकऱ्याचं सरकारपर्यंत म्हणणं पोचवायचं असेल तर अगदी थोडक्यात काय म्हणणं पोचवा? बघा, सरकार काय करतं, वेगळ्या वेळेला वेगवेगळे आकडे वापरतं. कधी मदत व पुनर्वसनाचे आकडे वापरतं आणि कधी NCRBचे आकडे वापरतं. तर सरकारने ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणते आकडे वापरायचे. एक. दुसरं, तुम्ही पण त्याच एरियातले आहात आणि तुम्हाला ठाऊक आहे की निसर्गाने आपल्याला साथ दिली नाही मागच्या 2 वर्षांमध्ये आणि आज परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. एक वेळा कर्जमाफी झाल्यानंतर ठीक आहे, बॅकवर्ड इंटिग्रेशन जे आपल्याला करायचं होतं किंवा मागच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये झालं. गाईचे वाटप आपण त्या ठिकाणी केले, आपण शेततळी त्या ठिकाणी केलं. आता जलयुक्त शिवारचा मगाही मी बोलले की आरडाओरडा खूप होतो आहे, पण वास्तविकतेमध्ये त्याचे रिझल्ट्स तेवढे दिसत नाही आहे. डॉक्टर बोंडे साहेबांनी त्या ठिकाणी खारपान पट्ट्याचा विषय घेतला. खारपान पट्ट्यासाठी अजूनपर्यंत जशी पाहिजे तशी पॉलिसी नाही आहे. जलयुक्त शिवार तिथे 100% फेलियर आहे. 100% फेलियर. नथिंग इज डन ओव्हर देअर. काहीही झालेलं नाही आहे. सरकारने ह्या वेळेला थोडंसं गंभीरतेने बॅकवर्ड इंटिग्रेशन आपल्याला कसं करता येईल त्याच्यासोबत कर्जमाफी मोठ्या प्रमाणात द्यावीच लागणार आहे. द्यायलाच लागल, नाही तर प्रत्येक ठिकाणी माणसं मरतील. मास सुसाईड सुरू व्हायच्या आधी आज ते करण्याची गरज आहे. ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही सगळ्यात पहिले काय झालं त्याला टिंचर आयोडीन लावता आणि सगळ्यात पहिले सलाईन लावता. एकदम ओपन करून तुम्ही ठीक आहे. मी विजय जावंदियांना शेवटचा प्रश्न विचारतो आणि नंतर अनिल बोंडे यांच्याकडे येतो. विजय जावंदिया, प्रश्न असा आहे की सलग नापिकी झाली 3 वर्ष कोरडवाहू पट्ट्यामध्ये. त्यानंतर गेल्या खरीप हंगामात चांगलं पीक आलं, पावसानं कृपा केली होती, पण नोटबंदी झाली आणि त्या नोटबंदीमधून जे चांगलं पीक खरीपाचं झालं त्याला चांगला भाव मिळाला नाही, तिथं शेतकरी पिचला आणि आता तो पुन्हा नव्या खरीप हंगामाला आता काही दिवसांमध्ये सामोरं जाणार आहे. अशा वेळी सरकारनं ही कर्जमाफी देऊन त्याला दिलासा दिला पाहिजे. ही कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आहे का, की जसं भाजपला वाटतंय नाही निवडणुकीपूर्वी आम्ही कर्जमाफी देऊ? नाही, तुम्ही जे बोललात ना ते बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की योग्य वेळ म्हणजे ती निवडणुकीच्या पूर्वीच आणि जेव्हा नरेंद्र मोदींच्या मनात येईल तेव्हा ती योग्य वेळ. देवेंद्र फडणवीसांचं काही चालणार नाही आहे. ते नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा ठरवतील तेव्हा ती योग्य वेळ होईल. प्रश्न 2 वर्षाचा दुष्काळ वगैरे नाही. मला असं वाटतं की 2008च्या कर्जमाफी नंतरच 2 वर्ष सलग दुष्काळ पडला होता आणि पुनर्वसन होऊन कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळालं होतं आणि ते शेतकरी तेव्हापासून जे कर्जबाजारी आहेत ते आजही आहेत. विदर्भाच्या या सगळ्या आमदारांना घेऊन माझी बसून चर्चा करायची तयारी आहे. त्यांनी वेळ काढावा, मला वेळ द्यावा. प्रश्न काय आहे की आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त निवडणुकीच्या वेळेला चर्चेला घेऊ इच्छितो. आज कर्जमाफीची चर्चा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमुळे आलेली आहे. माझं स्पष्ट मत असं आहे की सगळ्या पक्षांनी बसावं आणि नुसतं आकड्यांचा खेळ करू नये. जसे यशोमतीताई म्हणाल्या की आकड्याचे खेळ होतात आहेत.
30,000 कोटी रुपयाचे कामं सुरू आहेत, कुठे आहे तो? बरोबर पंडितराव म्हणाले, यशोमतीताई म्हणाल्या की या जलसिंचनामधनं काही मिळालेलं नाही आहे, जलयुक्त शिवार हे फेल आहे आणि हे फेल तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत आपण पाण्याच्या उपशावर नियंत्रण ठेवणार नाही. माझ्या घरातली, माझ्या गावातली विहीर ही मे मध्ये पण आटत नव्हती, ती या वर्षी डिसेंबर मध्ये आटली आणि मनमोहन सिंगांच्या पैशातनं सगळी जलयुक्त शिवाराची कामं काँग्रेसच्या राज्यात माझ्या भागात झालेली आहे. पण किती हॉर्स पॉवर आपण पाणी काढतो आजूबाजूच्या क्षेत्रातनं, किती दरवर्षी हॉर्स पॉवर वाढतात आहेत. अनिल बोंडे म्हणाले आम्ही इतके कनेक्शन दिलेत, बरोबर आहे दिलेत ना, शेतकऱ्यांना पाहिजे आहे, पण शेवटी मर्यादा ठरवावी लागणार आहे की 1 स्क्वेअर किलोमीटर मधनं किती पाण्याचे उपसे करायचे. हे जर आम्ही केलं नाही तर जलयुक्त शिवार, पाणी अडवा पाणी जिरवा यालाही काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की कोरडवाहू शेती, पुन्हा अंडरलाईन करतोय, कोरडवाहू शेतीत जगता येईल असं धोरण असल्याशिवाय शेतीमध्ये तरुण पिढी राहणार नाही. हे आम्ही केव्हा मनावर घेणार हा खरा लाख मोलाचा प्रश्न आहे. कर्जमाफी करून तुम्हाला कोरडवाहू शेती ही करता येईल आणि त्यात जगता येईल असं आर्थिक धोरण लागेल. ठीक आहे, ठीक आहे. मी शेवटी अनिल बोंडे यांच्याकडे येतो. अनिल बोंडे, आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तेच ज्या तावातावानं निवेदन केलं, मला एक पत्रकार म्हणून असं वाटलं की मुख्यमंत्री आज सांगतील की उद्या आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन चाललो आहोत, उद्या पंतप्रधानांची भेट घेऊ, त्यांच्याकडनं तोडगा काढून घेऊ आणि परवा म्हणजे 18 मार्चला जे राज्याचं बजेट सादर होईल त्यामध्ये तरतूद करू. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विसरले सांगायला. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं का की पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना वेळ दिली नाहीये अजूनही? मग लाडके मुख्यमंत्री पंतप्रधानांचे कसं म्हणता तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कर्जमाफी करण्यासाठी आम्ही अनुकूल आहोत, आम्ही केंद्राकडे जाऊ, पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना भेटू आणि ते शिष्टमंडळ घेऊन जाऊ आणि कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी संपूर्णतः सकारात्मक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यासोबतच त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला सक्षम बनवणं, जे 30,500 कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले, आता त्या शेतकऱ्याला विचारा ज्याच्या शेताच्या बाजूला जो नाला जातो त्याचं नाला खोलीकरण झालं असेल. यशोमतीताईंनी विसरू नये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे नाला खोलीकरण झाले त्या विहिरीची पाण्याची पातळी वाढलेली आहे, हे प्रत्यक्ष शेतकरी सांगतात. तुम्ही सुद्धा एखादा सर्वे पाण्याची करा. पातळी वाढणं हे जलयुक्त शिवारचं यश नाहीये. हो, आणि पाण्याची पातळी वाढली त्याचं महत्त्व शेतकऱ्यालाच समजतं, कारण की तो पाणी मे जलयुक्त महिन्यापर्यंत देऊ शिवारमध्ये शकतो जे म्हणून. कामं झाली, नाही, आणि नाही. नाला आणि म्हणून खोलीकरणाची जलयुक्त शिवारच्या गरज आहे. पलीकडे जाऊया. नाही, आणि आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, तिथं जलयुक्त शिवारचं यश घेऊन बसलं. खारपान पट्ट्यामध्ये 5,000 कोटी रुपयाचा नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने आता सुरू झाला. मला सांगा, एवढे वर्षापासून खारपान पट्टा आहे, केला का सुरू? म्हणून शेतकऱ्याला कोरडवाहू शेतकऱ्याला सक्षम बनवणं, कोरडवाहू शेतकऱ्याला, अरे 3 वर्षात केलं. त्याला कर्जमाफीच्या सलाईनची गरज आहे. ते सलाईन लावणार की नाही? आणि आज निश्चित मुख्यमंत्री कर्जमाफी खूप तर होणारच. जास्त arrogant बोलले. कर्जमाफी Arrogant होणारच, बोलले. कर्जमाफी होणारच, अजिबात त्याबद्दल sensitive प्रश्न नाहीये नाही. ते. कर्जमाफी होणार हे यांनाही माहित आहे, म्हणून ते क्रेडिट घेण्यासाठी एवढं आणलं. म्हणजे बरं, होणार ठीक आहे, कधी? प्रश्न 2019 हा च्या श्रेय आधी. घेण्याचा आहे. ठीक आहे, ठीक 2019 च्या आहे, आधी. ठीक आहे. अमरसिंह पंडित यांना तुम्ही श्रेय द्या, कर्जमाफी करू द्या, यांना श्रेय द्या. हरं घालू यांना. की आम्ही म्हणतो हरं घालू. कर्जमाफी ठीक होते. आहे, आम्ही ठीक म्हणतो म्हणून आहे. कर्जमाफी भाजप होते. सरकारनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची, त्यांना संपूर्ण श्रेय देण्याची अख्ख्या राज्याची तयारी आहे. हे मी जनतेच्या वतीनं सांगतोय. विरोधक तर दूर राहिले, पण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देण्याची तयारी दाखवली पाहिजे, जी आजच्या त्यांच्या निवेदनातून दिसलेली नाही. मुख्यमंत्र्यांचं हे जे आजचं निवेदन होतं ते अशा पद्धतीचं होतं की जर का आम्ही शेतकऱ्यांचाच विचार केला तर मग राज्याचं काय, आणि राज्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना काही ना काही किंमत मोजावीच लागेल. त्यासाठी त्यांनी तयार राहिलं पाहिजे. आम्ही सगळं काही करतो आहोत, दिल्लीचं सरकार हे मेहरबान सरकार आहे, ते असं आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः काही करणार आहेत की नाही, स्वतःची भूमिका काही मांडणार आहेत की नाही, की सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते सोपवतील, हाच खरा प्रश्न आहे. ही कर्जमाफीची इच्छाशक्ती ते दाखवतील का?
नाही तर येत्या 18 मार्चचं जे राज्याचं बजेट आहे त्यामधून शेतकऱ्यांच्या हाती काहीही येणार नाही. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरून सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी दिसते का? 75% लोक म्हणतायत नाही, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरून सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी दिसत नाहीये. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.